नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना. शक्ती म्हणजे देवी, श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती यांची देवीच्या 9 रूपात नवरात्रात पूजा केली जाते. विद्या बुद्धी प्राप्तीकरता सरस्वतीचे पूजन केले जाते. धनधान्य सुबत्तेकरता महालक्ष्मी उपासना करावी व शत्रुसंहार सामर्थ्य प्राप्तीकरता महाकालीची उपासना करावी. घरोघरी घटस्थापना केली जाते. एका कोऱ्या पाटीत काळी माती घेऊन त्यात 9 प्रकारचे धान्य पेरले जाते. त्यात कलश ठेवून 5 विड्याची पाने व नारळ ठेवतात. रोज पाणी दिल्याने पीक वरती येते. त्या कलशावर रोज झेंडूच्या फुलांच्या माळा सोडल्या जातात. काही ठिकाणी चौरंगावर कलश मांडून त्याच्याभोवती काळी माती टाकून धान्य पेरतात. नवरात्रात धूप गुगुळ याचं महत्त्व आहे. त्यामुळे घरात वातावरणात प्रसन्नता येते. शारदीय नवरात्रीचे 9 दिवस माता दुर्गेच्या 9 रूपांना समर्पित आहेत. दररोज माता दुर्गेच्या वेगळ्या रूपाची पूजा केली जाते. अखंड दीप प्रज्वलित ठेवला जातो. सकाळ संध्याकाळी देवीची नवरात्रीची आरती करतात. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गर्जती काय महिमा वर्णो तिचा हो, ही नवरात्रीची आरती होते. काही जण 9 दिवस उपवास करतात. नवरात्रीच्या 9 दिवसात युद्धात देवीने अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचाही वध केला. म्हणूनच महिषासुरमर्दिनी नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः, ही देवी स्तुती म्हणतात. कुलदेवीची पोथी वाचतात. 9 दिवस होईल तेवढी जास्तीत जास्त या शक्तिदेवीची उपासना करायची असते. देवीच्या पाठाचे वाचन करायचे असते. अनेक ठिकाणी व्यक्तिगत व सार्वजनिक ठिकाणी देवीचे पाठ केले जातात. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी देवीची 9 रूपे आहेत. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या रूपातही देवीची पूजा केली जाते. नवरात्राचे 9 दिवस वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. पहिली माळ शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ. दुसरी माळ अनंत मोगरा, चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ. तिसरी माळ निळी फुले, गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांच्या माळा. चौथी माळ केशरी अथवा भगवी फुले, अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले. 5वी माळ बेल किंवा कुंकवाची वाहतात. 6वी माळ कर्दळीच्या फुलांची माळ. 7वी माळ झेंडू किंवा नारंगीची फुले. 8वी माळ तांबडी फुले, कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ. 9वी माळ कुंकुमार्चन करतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला घटस्थापना केली जाते. 22 सप्टेंबर 2025 सोमवार अश्विन शुद्ध प्रतिपदा तिथी घटस्थापना होत आहे. रंग पांढरा. शैलपुत्री देवीची पूजा. गाईचे शुद्ध तुपाचा नैवेद्य. 23 सप्टेंबर 2025 मंगळवार तिथी द्वितीया. रंग लाल. माता ब्रह्मचारिणी देवीची पूजा. साखरेचा नैवेद्य. 24 सप्टेंबर 2025 तृतीया बुधवार. रंग निळा. चंद्रघंटा देवीची पूजा. दूध व दुधापासून तयार केलेले पदार्थांचा नैवेद्य. 25 सप्टेंबर 2025 तिथी तृतीया गुरुवार. रंग पिवळा. विनायक चतुर्थी पूजा. मालपुआचा नैवेद्य. 26 सप्टेंबर तिथी चतुर्थी शुक्रवार. रंग हिरवा. माता कुष्मांडा देवीची पूजा व उपांग ललिता व्रत. मालपुआ नैवेद्य. 27 सप्टेंबर पंचमी शनिवार. रंग राखाडी. स्कंदमाता पूजा. केळाचा नैवेद्य. 28 सप्टेंबर 2025 तिथी षष्ठी रविवार. रंग केशरी नारंगी. कात्यायनी देवीची पूजा. मधाचा नैवेद्य. 29 सप्टेंबर तिथी सप्तमी सोमवार. रंग मोरपंखी. कालरात्री पूजा व सरस्वती आवाहन. गुळाचा नैवेद्य. 30 सप्टेंबर 2025 तिथी महाअष्टमी मंगळवार. गुलाबी रंग. महागौरी पूजा. सरस्वती पूजा. दुर्गाष्टमी. कुमारिका पूजन. नारळाचा नैवेद्य. 1 ऑक्टोबर 2025 बुधवार. महानवमी व नवमी होम. माता सिद्धिदात्री. कुमारिका पूजन करतात. रंग जांभळा. आयुध पूजन. तिळाचा नैवेद्य.
2 ऑक्टोबर गुरुवार विजयादशमी या दिवशी अंबा सीमोल्लंघनाला निघते. आयुधपूजन, पालखीतून मिरवणूक निघते व दुसऱ्या दिवशी उत्सव, मूर्त्यांचे विसर्जन होते. दुर्गा विसर्जन केले जाते. विजयादशमी या दिवशी संध्याकाळी सीमोल्लंघनानंतर देवीच्या मंदिरात दर्शन केल्यानंतर एकमेकांना भेटून सोने म्हणजे आपट्याची पानं पूर्वापार परंपराप्रमाणे दिले जाते. एकमेकातील भांडणं, गैरसमज विसरून परत एकत्र येण्याचा हा संदेश असतो. या कालावधीत देवीचा नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः जप करावा. नवरात्रीच्या आरतीत देवीच्या रोजच्या रूपाचं वर्णन आहे. प्रतिपदेला घटस्थापना, द्वितीयेला 64 योगिनी पूजा, तृतीयेला शृंगार, चतुर्थीला विश्वव्यापक जननी, पंचमीला उपांग ललिता, षष्ठीचे दिवशी गोंधळ, सप्तमीच्या दिवशी सप्तशृंग गडावर, अष्टमीला अष्टभुजा नारायणी, नवमीला 9 दिवसांचे पारायण होते आणि दशमीच्या दिवशी अंबा सीमोल्लंघनाला निघते. नवरात्रात जोगवा मागणे हाही एक देवी उपासनेचा भाग आहे. 5 घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पिठाचा जोगवा मागतात. आपल्यातला अहंकार नष्ट व्हावा ही या मागची कल्पना आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासूर मर्दनाला गोनी, त्रिविध तापांची करावया झाडणी, भक्ता लागोनी पावसे निर्वाणी, आईचा जोगवा मागेन, द्वैत सारुनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेद रहित वारीस जाईन, नवविध भक्तीच्या करून नवरात्रा, करून पोटी मी मागेन ज्ञानपुत्रा. ही एकनाथ महाराजांची रचना प्रसिद्ध आहे. घरोघरी हा जोगवा म्हटला जातो. कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी हे 3 पूर्ण पीठं, तर वणीची सप्तशृंगी देवीचे अर्धे शक्तिपीठ असे 3.5 शक्तिपीठे आहेत. नवरात्रात इथे जाऊन दर्शन घेणे खूप भाग्याचे समजले जाते. नाशिक चांदवड रेणुकादेवी, मुंबई महालक्ष्मी, वज्रेश्वरी रेणुकामाता, चिखली रेणुकादेवी, अमरावती एकविरा व अंबा माता, कोराडीची देवी, नागपूर अंबेजोगाईची देवी, जळगावची इच्छादेवी आदी ठिकाणी देवीच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. या ठिकाणी भाविकांचे उत्साहाला उधाण आलेले असते. अतिशय प्रसन्न वातावरण असते. फुलं, माळा, प्रसादाची खणं, ओटींची दुकाने थाटली जातात. दुसरीकडे उत्सवाचे सार्वजनिक स्वरूप बघता अतिशय उत्साहाचा दैवी शक्ती उपासनेचा हा नवरात्री उत्सव. पण गेल्या काही वर्षात यात खूप बदल होत आहेत. त्यातलं पावित्र्य नष्ट होत आहे. दररोज साड्यांचे रंग कोणते असावे याच्या जाहिराती वर्तमानपत्र वाचायला मिळतात. त्याचेही मार्केटिंग सुरू होते. दुकानात त्या रंगाची मागणी वाढू लागते. एक वेगळे वळण सार्वजनिक उत्सवाला येत आहे. तरुण मुलं-मुली 9-10 दिवस गरबा, दांडिया खेळतात. काही ठिकाणी उत्थान ड्रेस असतात. उघड्या अंगावर गोंधळलेले असते. शरीर प्रदर्शन करणे टाळायला हवे. गरबा हा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी खेळला जातो. देवीविषयी श्रद्धा आणि विश्वास नसणारे बरेच लोक यात वेगळ्याच उद्देशाने सहभागी झालेले दिसतात. त्यावरही लक्ष द्यायला हवे. डीजे, कर्कश आवाजात गाणी, रोषणाई, दैवी उपासनेशी त्यांचं घेणं देणं नसतं. फारसं शुद्ध स्वरूप या खेळात राहिलं नाहीये असं नाईलाजाने म्हणावे लागते. अनेक ठिकाणी जे प्रकार घडतात ते आपण बघतो, वाचतो. ही सत्य परिस्थिती नाकारता येणार नाही. मागील काळात बघितले तर स्त्री अत्याचाराच्या, बलात्काराच्या, मानवजातीस काळिमा फासणाऱ्या, लाज आणणाऱ्या घटना आहेत. अजूनही बऱ्याच घटना शहरांबरोबर निमशहरी भागातही घडतच असतात. एकीकडे नवरात्रात अनेक ठिकाणी विशेष कार्य करणाऱ्या, शौर्य गाजवणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात येतो. नवदुर्गा म्हणून संबोधण्यात येते आणि दुसरीकडे अशा घटना, स्त्रियांनीही त्यांच्यावरील अत्याचार थांबत नाही तोपर्यंत पुरुषांकडून होणाऱ्या सन्मानावर बहिष्कार टाकावा. नवरात्र हा शारीरिक व आत्मीय शुद्धतेचा काळ मानला जातो. पण याच काळात एकीकडे असे काही अपप्रकार घडत असतील, गुंडांकडून विकृत प्रवृत्ती घडवून आणले जात असतील तर हे थांबायला हवे. स्त्री शक्तीचा आदर करायला हवा. हे आपणच करायला हवे ना. अनेक ठिकाणी विजयादशमीच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम असतो. हा कार्यक्रम एक इव्हेंट म्हणून समजू नये. तर आज समाजात जी अपप्रवृत्ती वाढली आहे आणि अत्याचार होत आहेत तर अशा रावण वृत्तीचा नाश होणे
आवश्यक आहे. रावण दहनाला काही अर्थ आहे, नुसते प्रतिकात्मक दहन नको. नवरात्र उत्सवासाठी मंदिर दर्शनासाठी रोषणाई करून सज्ज आहेत. दुर्गा उत्सव मंडळाच्या तयारीला अंतिम स्वरूप आले आहे. नवरात्रात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. नवरात्रोत्सवातील 9 दिवस ज्याला जशी जमेल तशी उपासना त्याने करावी. यावर्षी 9 दिवसांचे पूर्ण नवरात्र व दशमीला दसरा, विजयादशमी असा योग 27 वर्षांनंतर आला आहे. अतिशय शुभकारक योग आहे असे म्हटले आहे. तसेच तृतीया ही तिथी 2 दिवस आहे. त्यामुळे हा योग ही सामाजिक दृष्टीने शुभ आणि सुखकारक व समृद्धी देणारा आहे. आपण सगळ्यांनीच या शुभ पर्वावर उपासना करून देवीचे दर्शन घ्यावे. दुष्ट शक्तींचा नाश व्हावा, राज्यातील जनता सुखी समाधानी व्हावी ही प्रार्थना करावी. पवित्र आणि आनंदी वातावरणात नवरात्र आणि विजयादशमी साजरी करावी. नवरात्री उत्सवाच्या सर्व हिंदू बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा. कमेंटमध्ये उदे ग अंबे उदे लिहायला विसरू नका. धन्यवाद.